नमस्कार मंडळी, तर आज आलेलो आहे आपण एका नवीन ट्रॅव्हल व्लॉग मध्ये। तर आज मी आलेले आहे महाबळेश्वर पाचगणी येथे। महाबळेश्वरचा सेपरेट व्लॉग मी तुम्हाला शेअर करणार आहे। आज पाचगणी इथल्या बिलार विलेज मध्ये तुमच्यासाठी मी छानपैकी एव्स थीम पार्क या अम्युजमेंट पार्कचा व्हिडिओ घेऊन आले आहे। मला खूप सुंदर वाटले हे पार्क आणि एक पार्कमुळे एक नवीन ओळख पाचगणीला भेटलेली आहे। मोठ्यांसाठी आणि स्पेशली लहान मुलांसाठी हे पार्क एक मस्त एन्जॉयबल स्पेस आहे। तर इथे प्रत्येक कार्टून कॅरेक्टर आहे। पिकाचू, डोरेमॉन म्हणजे आय लव्ह द कॅरेक्टर्स आणि आपण याच्यासोबत खूप सारे सेल्फी घेऊ शकतो, खूप साऱ्या पोजेस घेऊ शकतो। कार्टून कॅरेक्टर हे फ्लेमिंगो पक्षी इतके मोठे होते, आम्ही खूप सारे पिक्स याच्यासोबत काढलेले आहेत। तर पर पर्सन इथे 300 रुपीज चार्ज आहे आणि वेगवेगळ्या राईड्स इथे अवेलेबल आहे। राईड्स बंद होत्या पावसामुळे, जून जुलैमध्ये आम्ही गेलेलो होतो, बट तुम्ही इतर वेळेस आले तर पूर्ण राईड्स चालू असणार आहेत। तर तिथे तुम्ही जंगल सफारी करू शकता आणि सेल्फी पॉइंट्स भरपूर आहेत। तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये नक्की बघा लास्टपर्यंत आणि सेल्फी पॉइंट भरपूर आहेत। आपण जून जुलै सोडून इतर वेळेस गेले तर खूप उत्तम आहे। तर तिथे हल्कची मोठी राईड होती, त्याला 50 रुपीज जास्त चार्जेस होता। इतर सगळ्यांसाठी त्याला 300 रुपीज चार्ज होता। तर प्रत्येक राईड आम्ही व्यवस्थित एन्जॉय केलेली आहे। तिथे अशी एकदम गुफा बनवलेली होती आणि खूपच सुंदर तिथलं आतलं वातावरण होतं। तर मला तर खूप जास्त आवडलेलं आहे। हे नवीन काहीतरी बघायला मिळतंय आणि बघा, तर मी वेगवेगळ्या कार्टून कॅरेक्टर्स सोबत वेगवेगळ्या पोज केलेल्या आहेत। लहान लेकरांसाठी खूप मोठे सेल्फी पॉइंट्स आहेत आणि खूप मोठे कार्टून कॅरेक्टर्स तिथे आहेत। प्ले झोन पण आहे, तुम्ही प्रत्येक राईड एन्जॉय करू शकता आणि पावसातही इतकं सुंदर वातावरण तिथे होतं आणि ते मोठे मोठे फ्लेमिंगो पक्षी तर इतके छान दिसत होते। आम्ही तिथे खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि मस्त मज्जा केलेली आहे। तर आणि आता चलूया आपण जंगल सफारीसाठी। एकदम एक नंबर अनुभव होता माझा। जंगल सफारी मला जास्त आवडलेला आहे कारण की बॅकग्राऊंड साऊंड्स वगैरे सगळं देऊन त्यांनी असं जंगलसारखं फील दिलेलं आहे आतमध्ये। तर तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा, एकदा विजिट करा आणि अनुभव मला नक्की कमेंट करा, कारण की खूप सुंदर असा अनुभव होता। आणि आतमध्ये जंगलमध्ये तुम्हाला पूर्ण ॲनिमल्स बघायला भेटतील। एक ना एक ॲनिमल पूर्ण असं वाटतं की रिअल ॲनिमल्स आहेत ते। बट मला खूप आवडलेलं आहे जंगल सफारी स्पेशली। जंगल सफारीच्या बाजूलाच छोटंसं कॅफे होतं, तिथे सगळ्या गोष्टी भेटत होत्या। ॲटलिस्ट खायला प्यायला तरी सगळं तिथं अवेलेबल होतं आणि साईडला वाईन भेटत होतं, त्यांच्या स्पेशल स्ट्रॉबेरी वाईन्स आणि नॉन अल्कोहोलिक आणि अल्कोहोलिक। तर आय होप यू लाईक दिस व्हिडिओ आणि प्लीज नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा।